Is about the principles of community organization. First principle of community organization is a principle of planning. Principle of planning म्हणजे योजनेसंदर्भातचं जे प्रिन्सिपल आहे किंवा योजनेसाठी एखादी गोष्ट करण्यापूर्वी आपण त्याचा एक प्लॅन बनवतो किंवा योजना बनवतो, ते प्रिन्सिपल आपण कम्युनिटी ऑर्गनायझेशनमध्ये वापरतो. Principle of planning is a basic important part of community organization. It means making clear and complete plan before doing any work. This plan should include what activities will be done. म्हणजे आपण काय ॲक्टिव्हिटीज करणार आहे कम्युनिटी ऑर्गनायझेशनबद्दल त्याचा समावेश प्लॅनिंगमध्ये होतो. इन्क्लूड वॉट ॲक्टिव्हिटीज विल बी डन, वॉट मनी अँड रिसोर्सेस आर नीडेड. ती ॲक्टिव्हिटी करण्यासाठी आपल्याला किती पैशांची किंवा कोणत्या रिसोर्सची गरज आहे याचा समावेश प्लॅनिंगमध्ये होतो. त्यानंतर किती लोकांची गरज आहे, हाऊ मेनी पीपल्स आर नीडेड टू हेल्प अँड वेअर द वर्क विल टेक प्लेस. आणि जे काम आहे ते आपण नेमकं कुठं करणार आहे ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश प्लॅनिंगमध्ये होतो. प्लॅनिंग ऑल्सो मीन्स थिंकिंग अहेड अबाउट एनी प्रॉब्लेम दॅट माइट हॅपन्स अँड फाइंडिंग वे टू सॉल्व देम. म्हणजे प्लॅनिंग म्हणजे फक्त योजना करणे नव्हे, तर ह्या योजना बनवताना पुढे काही अडचणी आल्या तर त्याच्यावरती त्या अडचणी शोधून त्याच्यावरती उपाययोजना करणे याचा देखील समावेश प्लॅनिंगमध्ये होतो. म्हणजे प्लॅनिंग म्हणजे फक्त योजना बनवून त्याच्यावरती काम करणे हे नव्हे, तर ती योजना बनवताना आपल्यासमोर जे चॅलेंजेस येतील त्याच्याबाबत योग्य उपाययोजना करणे याचा समावेश प्रिन्सिपल ऑफ प्लॅनिंगमध्ये होतो. सेकंड प्रिन्सिपल ऑफ स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह. प्रिन्सिपल ऑफ स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह म्हणजे विशिष्ट उद्दिष्ट ठरवणे. कम्युनिटीबरोबर काम करताना कम्युनिटीचं एक विशिष्ट उद्दिष्ट ठरवणे. द प्रिन्सिपल ऑफ स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह, सेटिंग क्लिअर अँड फोकस्ड गोल वेन वर्किंग विथ अ कम्युनिटी. म्हणजे कम्युनिटीसोबत काम करताना आपल्याला कोणतं उद्दिष्ट पूर्ण करायचं आहे ते किंवा कोणता एक गोल पूर्ण करायचा आहे त्याच्याकडं ते पहिला लक्षात घ्यायचं. इट हेल्प्स मेक शुअर दॅट वर्क डन ट्रूली मीट्स द नीड्स अँड प्रायोरिटीज ऑफ पीपल. ज्यावेळी आपण प्रिन्सिपल ऑफ स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह म्हणजे एखादं काम करताना आपण ज्यावेळी त्याचं एक उद्दिष्ट ठरवतो त्यावेळी आपल्या लक्षात येते की आपल्या म्हणजे खरोखरच आपण त्या कम्युनिटीच्या गरजा किंवा ज्या गरजा आहेत त्या म्हणजे ज्या प्रायोरिटी बेसवरती गरजा आहेत त्या आपण खरोखरच पूर्ण केल्यात का हे आपल्याला ज्यावेळी आपण एक स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह किंवा उद्दिष्ट ठरवतो किंवा उद्दिष्टांचा प्राधिक्रम ठरवतो त्यावेळी आपल्याला लक्षात येते. ॲट द बिगिनिंग इट कॅन बी हार्ड टू ब्रिंग होल कम्युनिटी टुगेदर. म्हणजे ज्यावेळी सुरुवातीच्या काळामध्ये सगळ्या समुदायाला एकत्र आणणं कठीण होते ॲज अ कम्युनिटी सोशल वर्कर, बिकॉज देअर आर मेनी डिफरंट ग्रुप विथ डिफरंट प्रॉब्लेम्स. म्हणजे कम्युनिटीमध्ये असे वेगवेगळे ग्रुप्स आहेत ज्यांना प्रत्येकाचे प्रॉब्लेम वेगवेगळे आहेत आणि त्यासाठी आपल्याला वेगवेगळी ऑब्जेक्टिव्ह तयार करणं म्हणजे वेगवेगळ्या ग्रुपसाठी किंवा वेगवेगळ्या कम्युनिटीसाठी वेगवेगळे ऑब्जेक्टिव्ह तयार करणं गरजेचं आहे. त्यासाठी प्रिन्सिपल ऑफ स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह हे जे प्रिन्सिपल आहे म्हणजे समुदायाचं एक विशिष्ट उद्दिष्ट ठरवणं, प्रत्येक समुदायाचा एक विशिष्ट उद्दिष्टांचा किंवा एक गोल ठरवणं आणि त्याच्यावरती काम करणं याचा समावेश प्रिन्सिपल ऑफ स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्हमध्ये होतो. प्रिन्सिपल ऑफ पीपल पार्टिसिपेशन्स म्हणजे लोकसहभागाचे तत्त्व. कम्युनिटी मेंबर्स शुड इन्वॉल्व इन एव्हरी प्रोजेक्ट. म्हणजे कम्युनिटी सोशल वर्करनं किंवा कम्युनिटी मेंबरनं प्रत्येक प्रकल्पामध्ये सहभाग घेतला पाहिजे. असे प्रकल्प ज्याचा परिणाम समुदायावर होतो आहे अशा प्रत्येक प्रकल्पामध्ये कम्युनिटी मेंबर्सनं सहभाग घेतला पाहिजे. दिस इज नॉट जस्ट अबाउट हेल्पिंग विथ वर्क. म्हणजे हे फक्त एकमेकांना मदत करण्यापुरतं नाही आहे की पार्टिसिपेशन हे फक्त एकमेकांना मदत करण्यापुरतं नसावं, तर पार्टिसिपेशनमध्ये ऑल्सो अबाउट शेअरिंग द आयडियाज. पार्टिसिपेशनमध्ये आपल्या आयडियाज किंवा आपल्या ज्या कल्पना आहेत त्या एकमेकांबरोबर शेअर करायच्या आणि त्याद्वारे हेल्प टू मेक डिसिजन अँड टेकिंग रिस्पॉन्सिबिलिटी. निर्णय जे घेतले जातात
म्हणजे निर्णय घेण्यासाठी मदत करायची. ह्याचा समावेश पार्टिसिपेशनमध्ये होतो. आणि ज्यावेळी आपण एखाद्या प्रोजेक्टमध्ये म्हणजे एखाद्या प्रोजेक्टचा भाग बनतो किंवा त्यामध्ये पार्टिसिपेट होतो, तर फक्त त्याच्यामध्ये एक व्यक्ती म्हणून किंवा एक वर्कर म्हणून फक्त त्या ग्रुपमध्ये इन्वॉल्व नाही व्हायचं, तर त्यातला एक रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायच्या, आपल्या ज्या काही कल्पना आहेत त्या मांडण्याचा प्रयत्न करायचा. हेच म्हणजे मेन प्रिन्सिपल ऑफ पीपल पार्टिसिपेशन आपल्याला सांगते. वेन टेक पार्ट लाईक दिस दे फील दॅट प्रोजेक्ट बिलॉंग टू देम. म्हणजे ज्यावेळी आपण अशा प्रकारे ज्यावेळी एका प्रोजेक्टमध्ये किंवा एखाद्या कम्युनिटी वर्कमध्ये पार्टिसिपेट करतो, त्यावेळी तो प्रोजेक्ट किंवा ते वर्क आपल्याला आपलं वाटू लागतं. आणि त्यानंतर मग आपण जी गोष्ट आपली आहे त्यासाठी आपण म्हणजे त्याबाबत आपल्याला त्याच्या सक्सेसची किंवा त्याच्या यशाबद्दल आपल्याला जास्त काळजी वाटून राहते आणि ते वर्क आपल्याला आपलंसं वाटू लागतं. त्यामुळं कम्युनिटी ऑर्गनायझेशनमध्ये प्रिन्सिपल ऑफ पीपल पार्टिसिपेशन एक महत्त्वाचं तत्त्व आहे. फोर्थ प्रिन्सिपल ऑफ कम्युनिटी ऑर्गनायझेशन इज द प्रिन्सिपल ऑफ इंटरग्रुप अप्रोच, म्हणजे अंतर्गट पद्धतीचे तत्त्व. द प्रिन्सिपल ऑफ इंटरग्रुप अप्रोच बिल्डिंग गुड रिलेशनशिप बिटवीन डिफरंट ग्रुप्स इन द कम्युनिटी. कम्युनिटीमध्ये जे वेगवेगळे ग्रुप्स असतात त्यामध्ये एक चांगलं रिलेशन डेव्हलप करायचं. हे प्रिन्सिपल ऑफ ग्रुप ॲप्रोचमध्ये ह्या गोष्टीचा समावेश होतो. इट अंडरस्टँड दॅट कम्युनिटीज इज मेड अप ऑफ डिफरंट ग्रुप ईच विथ देअर ओन आयडियाज. म्हणजे कम्युनिटीमध्ये वेगवेगळ्या ग्रुपचा समावेश होतो किंवा वेगवेगळ्या छोट्या छोट्या समूहांचा समावेश होतो. तर त्या प्रत्येक समूहाच्या आयडियाज ज्या आहेत त्या वेगवेगळ्या असू शकतात आणि त्या प्रत्येक समूहाच्या आयडियाशी कोपअप करायचं ॲज अ कम्युनिटी सोशल वर्कर. हे प्रिन्सिपल ऑफ इंटर ग्रुप ॲप्रोचमध्ये सांगितलेलं आहे. प्रिन्सिपल ऑफ इंटर ग्रुप ॲप्रोच इनकरेज ग्रुप टू वर्क टुगेदर. प्रिन्सिपल ऑफ इंटर ग्रुप ॲप्रोच काय करतं, तर कम्युनिटीमध्ये जे लहान लहान ग्रुप आहेत त्यांना एकत्र काम करण्यासाठी प्रोत्साहन देतं. शेअर रिसोर्सेस नॉलेज ॲग्री ऑन कॉमन गोल्स. म्हणजे जे सहसाधने आहेत ते शेअर करणे किंवा जे ज्ञान आहे ते शेअर करणं अँड म्हणजे एक समान गोल्स असतात किंवा समान उद्दिष्ट असतात किंवा समान मत. एखादी जर गोष्ट असेल तर त्याबद्दल म्हणजे त्या गोष्टीबद्दल असं काय म्हणतात त्याला, त्या गोष्टींबद्दल क्लॅशेस न होता किंवा कॉन्फ्लिक्ट्स क्रिएट न करता स्वतः म्हणजे सगळ्यांनी एकाच मतावरती ठाम राहणं. ॲज अ कम्युनिटी सोशल वर्कर म्हणून ग्रुपमध्ये काम करताना प्रत्येकाचं मत लक्षात घेतलं जाते आणि त्या मतामध्ये कोणतेही वादविवाद न होता सगळ्यांनी एकाच मतानं काम करणे. ह्याचा समावेश प्रिन्सिपल ऑफ इंटरग्रुप ॲप्रोच या प्रिन्सिपलमध्ये करण्यात आलेला आहे. प्रिन्सिपल ऑफ डेमोक्रॅटिक फंक्शनिंग म्हणजे लोकशाही कार्य पद्धतीचे तत्त्व. द प्रिन्सिपल ऑफ डेमोक्रॅटिक फंक्शनिंग मीन्स एव्हरीवन इन कम्युनिटी शूड हॅव चान्स टू टेक पार्ट इन मेकिंग डिसिजन. म्हणजे कम्युनिटीमधल्या प्रत्येक व्यक्तीला निर्णयामध्ये भाग घेण्याचा चान्स मिळावा किंवा संधी मिळावी. इट इज नॉट गुड वेन ओनली फ्यू पीपल कंट्रोल एनिथिंग वाईल ऑदर्स स्टे सायलंट. म्हणजे प्रत्येकानं निर्णयामध्ये भाग घेतला पाहिजे. ह्याचा समावेश प्रिन्सिपल ऑफ डेमोक्रॅटिक फंक्शनिंगमध्ये होतो. म्हणजे हे चांगलं नाही आहे की फक्त एकानंच बोलणं आणि बाकीच्यांनी शांत बसणं. दिस प्रिन्सिपल इनकरेजेस ऑल मेंबर्स ऑफ कम्युनिटी टू स्पीक अप. म्हणजे प्रत्येक कम्युनिटीतल्या प्रत्येक व्यक्तीनं त्याचं मत व्यक्त केलं पाहिजे, बोललं पाहिजे आणि त्याच्या ज्या वेगवेगळ्या आयडिया आहेत त्या शेअर केल्या पाहिजेत. आणि म्हणजे जे चॉईसेस आहेत, म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला चूज करायची आहे तर त्यामध्ये सगळ्यांनी आपलं मत व्यक्त केलं पाहिजे. याचा समावेश प्रिन्सिपल ऑफ डेमोक्रॅटिक फंक्शनिंगमध्ये होतो. डेमोक्रॅटिक